धन्यवाद सभापती महोदय. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो शोक प्रस्ताव मांडलेला आहे, खरं तर त्यांच्या भाषणामध्ये आमच्या सगळ्यांच्याच भावना दडलेल्या होत्या आणि त्या व्यक्त झालेल्या आहेत, अनेकांकडून व्यक्त झाल्या आहेत. खरं तर अजितदादा आणि यांच्याशी माझा म्हणजे परिचयच आमदार झाल्यानंतर झाला, परंतु अनेक बैठकांमध्ये शिक्षकांच्या संबंधित जेव्हा शिक्षक आमदार त्यांच्यासोबत मी देखील तिथे असायचे, खूप काटेकोरपणे त्यांचं बोलणं असायचं की हे होणार नाही. आणि इतके स्पष्ट वक्ते की मी खरंच त्यावेळेला म्हटले की एवढे स्पष्ट वक्ते राजकारणी असू शकतात आणि इतकं बेधडकपणे बोलायचे किंवा सांगायचे की हे होणार तर होणार, नाही होणार तर नाही होणार. एका वेळी माझा गेल्या टर्ममधला निधी लॅप झाला होता, म्हणजे प्रशासकीय विलंब झाला होता. त्यांना मी भेटले यासंबंधी, तर ते म्हणाले नाही होणार, तुम्ही हा विषय आता काही पर्स्यू करू नका. म्हणजे इतके स्पष्ट बोलणारे लोक हल्ली सापडत नाही, कारण लोक डिप्लोमॅटिकली बोलतात. परंतु एक आठवण जी सगळ्यांनाच आहे की प्रत्येक आमदाराला ते वाढदिवसाला फोन करायचे. माझा वाढदिवस 10 फेब्रुवारीला झाला आणि त्यांच्या ऑफिसमधनं फोन मला 25 जानेवारीला आला. 25 जानेवारीला नेहमीप्रमाणे फोन आला. 10-15 दिवस अगोदरच फोन असायचा की वाढदिवस कन्फर्म करायचे. हा मोबाईल नंबर तुमच्याच हातात असतो ना की PAच्या हातात असतो. पहिले 4 प्रश्न कन्फर्म करून घ्यायचे आणि मग सांगायचे की 8 वाजता तुम्हाला फोन येणार आणि बरोबर 8 वाजता फोन यायचा. म्हणजे हे कोण असं करतं? म्हणजे हे खरंच इतकं लक्षात राहण्यासारखं आहे की आम्ही कोणीच असं विसरू शकत नाही. दादांचं बद्दल आपण खूप सगळेजण बोललो. मी पुन्हा काही त्याच गोष्टी बोलणार नाही, परंतु त्यांना श्रद्धांजली अशी पटकन. आणि ज्या दिवशी ती दुर्घटना झाली, मी वर्धा जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर होते आणि तिकडे सगळे आम्ही कार्यक्रम रद्द केले. परंतु ते खरंच वाटत नव्हतं. पहिले 7-8 तासचं सगळं म्हणजे मेंदू हँग झाल्यासारखं झालं होतं की काय बघतोय आपण, काय चाललंय, काय ऐकतोय, विश्वास बसला नाही. अजूनही तसंच वाटतंय की पटकन कुठेतरी कॉरिडॉरमध्ये येतील का समोर, किंवा पटकन असे दिसतील का, असं खूपदा भाबड्या मनाला असं वाटू शकतं. त्याचबरोबर इतरही जे सदस्य स्वरूप सिंग नाईक असतील, अशोकरावजी मोडक असतील, गंगाधर पटणे असतील आणि नीलाताई देसाई यांच्याशी पण माझा फार घनिष्ठ संबंध नसला तरी शिवसेनेत आल्यावर बरेचदा एकत्र मंच शेअर केला आहे निवडणुकीच्या वेळेला किंवा फोनवर. म्हणजे मला आठवतं की त्या नेहमी म्हणजे अधनमधनं फोन यायचा. अजूनही त्या काम करत होत्या की मी महिलांसाठी काम करते, मी विद्यार्थ्यांसाठी काम करते. बरेचदा त्यांचं बोलणं असायचं, मग तू हे करू शकशील का, ते करू शकशील का, आपण भेटूया का. परंतु काही वेळा असं होतं की आपण वेळेअभावी भेटू शकत नाही आणि मग एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला ती खंत राहून जाते आयुष्यभरासाठी की अरे आपण भेटायला पाहिजे होतं. तशीच खंत आज माझ्या मनामध्ये राहिली आहे. या सगळ्यांना श्रद्धांजली देताना खूप मन भरून येत आहे. एवढंच मी बोलते. धन्यवाद. सचिन आहे.